नमस्कार. मी डायटिशियन तेजस्वी वडगावकर आपल्या सर्वांना जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. तर आता नवरात्र पार पडलेला आहे आणि घरोघरी दिवाळीच्या तयारीची सुरुवात चालू झाली आहे. दिवाळीची तयारी म्हणजे काय, तर घरात साफसफाई, मग नंतर फराळाची तयारी, सामान आणणे, घर सजवणे आणि ह्या सगळ्यामध्ये आपण न विसरता एक गोष्ट करतो ते म्हणजे सुगंधी तेल आणि उटणं ह्याचा समावेश आपल्या दरवेळेसच्या वाणसामानाच्या यादीमध्ये करतो. पण कधीतरी आपल्याकडनं कामाच्या गडबडीत म्हणा किंवा दिवाळीच्या एवढ्या सगळ्या तयारीमध्ये कुठेतरी आपण पटकन अभ्यंग स्नान हे उरकून टाकतो. कारण आपल्याला त्याचं शास्त्रशुद्ध काय कारण आहे किंवा कशासाठी केलं गेलं पाहिजे आणि त्याचे काय फायदे आहेत हे कुठेतरी आपण विसरून जातो आणि कामाच्या ओघामध्ये म्हणा ते आपण पटकन आपलं लावल्यासारखं करतो आणि ते स्किप करतो कधी कधी किंवा फास्ट फॉरवर्ड करतो असं म्हणलं तर गैर नाही राहणार. तर आज आपण जाणून घेणार आहोत की अभ्यंग स्नान का करतात, त्याचे काय फायदे आहेत, प्रत्येकाने ते का करणं गरजेचं आहे दिवाळीच्या ह्या ऋतूमध्ये आणि त्याचबरोबरीने कुठली पद्धत ही योग्य आहे, किती वेळ थांबायचं आणि ह्या सगळ्या गोष्टींचे किंवा ह्या सगळ्या आपल्या प्रश्नांचे उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर कीर्ती काकडे. दरवेळेसप्रमाणे त्या अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला आयुर्वेद आणि आत्ताच्या आपलं जीवनशैली आणि ह्या बरोबरीने आपल्या सणाची सांगडता कशी घालायची या सगळ्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. तर मी सर्वप्रथम स्वागत करते डॉक्टर कीर्ती काकडे यांचं. हॅलो, नमस्कार. तर जसं की आता दिवाळीची घरोघरी तयारी चालू झालेली आहे आणि सगळेजण न विसरता आपल्या तयारीमध्ये किंवा त्या आपल्या सामानाच्या यादीमध्ये न चुकता सुगंधी तेल उटणं किंवा मोती साबण फॉर एक्झाम्पल या सगळ्या गोष्टींचा समावेश करतो. आपण आणतो खूप उत्साहाने, पण बऱ्याच वेळा कामाच्या गडबडीत किंवा वेळ नाही ह्या आपल्या नेहमीच्या कारणामुळे ते कुठेतरी अभ्यंग हे विसरून जातो. तर तुम्ही आम्हाला ह्याबद्दल म्हणजे सांगा की अभ्यंग म्हणजे नक्की काय? अभ्यंग म्हणजे अभि आणि अंग. तर अभि म्हणजे पूर्ण शरीर असं म्हणतं, म्हणजे नखशिखांत म्हणतो ना, टॉप टू टो. तर त्या पूर्ण शरीराला आपण स्नेह लावायचा आहे, म्हणजे तेल किंवा तूप. तर त्याचं स्नेहन करणे म्हणजेच अभ्यंग. दिवाळीच्या म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण अभ्यंग स्नानाची आपल्याकडे परंपरा आहे. तर त्याची सुरुवात अशी झाली होती की कार्तिक कृष्ण पक्षातल्या चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला आणि त्यांच्या कपाळावरती नरकासुराचं रक्त उडालं होतं वध करताना. तर वध केल्याबरोबर ताबडतोब भगवान श्रीकृष्ण अभ्यंग स्नानासाठी गेले होते. तर तेव्हापासून ह्या अभ्यंग स्नानाची परंपरा चालू झाली. बरोबर. म्हणजे आणि मला ह्यामध्ये सांगावंसं वाटतं की जसं तुम्ही म्हणालात की नरक चतुर्दशीच्या दिवशी शक्य करून घरोघरी अभ्यंग स्नान हे सकाळी लवकर उठून केलं जातं आणि त्याचबरोबरीने कुठेतरी मला असं वाटतं की साधारण श्रावण लागल्यापासनं सगळी बायकांच्या मागची गडबड चालू होते. मग गणपती, गौरी, मग नवरात्र आणि मग कुठेतरी बायकांना मी टाइम मिळावा म्हणून पूर्वी धनत्रयोदशीच्या दिवशी घरातल्या बायका स्पेशली स्वतःसाठी म्हणून अभ्यंग स्नान करत असत आणि कुठेतरी तेव्हा पार्लर नसल्यामुळे ही स्वतःसाठीचा मी टाइम जो आपण आता पार्लरमध्ये जाऊन एन्जॉय म्हणजे हे घेतो, फेशियल म्हणा किंवा स्वतःची काळजी घेतो, तर तो पूर्वीपासनं आपल्या ह्याच्यामध्ये आहे जो आपण कुठेतरी विसरत चाललोय. तर स्त्रियांनी पण ह्याचं महत्व जाणून घेऊन त्या दिवशी स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं नरक चतुर्थीच्या दिवशी तर घरातले प्रत्येक लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी हे केलं पाहिजे. तर ह्याचे महत्व काय आहे, का बरं आपण अभ्यंग स्नान करायचं असतं? अभ्यंग म्हणजे आता जसं मी सांगितलं की ते शरीराला आपण तेल लावतो, टॉप टू टो पूर्ण शरीराला लावतो. तर आता दिवाळीत स्पेशली आपण करतोय, नरक चतुर्दशी बद्दल बोलतोय, तर मी ह्या ऋतूबद्दल सांगते
की हा ऋतू आहे आपला अश्विन आणि कार्तिक महिना, हे 2 महिने शरद ऋतूचे असतात. तर ह्या ऋतूमध्ये वात आणि पित्ताचा प्रकोप असतो किंवा ते दोष शरीरामधले वाढलेले असतात. तर हे 2 दोष कमी करण्यासाठी अभ्यंग स्नानाचा खूप महत्वाचा रोल आहे आपल्या आणि याच दिवशी करावं अभ्यंग स्नान असं नाही, तर या ऋतूमध्ये आणि इन जनरल पण पूर्ण वर्षभर सुद्धा हा अभ्यंग केलेला चांगलाच असतो. तर हे तेल जे लावतो आपण शरीराला त्याच्यामुळे शरीरामधला वात दोष कमी व्हायला मदत होत असते. आणि तेल लावल्यानंतर जे उटणं लावतो, तर त्या उटण्यामध्ये थंड प्रकृतीची औषधं आपण घालत असतो. तर त्या औषधांमुळे पित्ताचा प्रकोप कमी होत असतो. तर असं हे अभ्यंग स्नानामध्ये तेल लावणे आणि उटणं लावणे ह्या दोन्हीचाही समावेश आपण करून हे स्नान असं केलं पाहिजे. त्याचप्रमाणे आता ह्याचे फायदे बघायचे म्हटलं तर आपण पूर्ण शरीराला तेल लावतो त्याच्यामुळे त्वचेची कांती सुधारते. म्हणजे टोन आपण बोलतो किंवा त्याच्यावरचा मळ निघून किंवा वरची डेड स्किन निघून जाते आणि नवीन स्किन तयार व्हायला मदत होत असते. भूक वाढते शरीराची मसाज केल्यामुळे. त्वचा तेजस्वी व्हायला मदत होत असते. तसंच दृष्टीप्रसाद म्हणून एक सांगितलंय म्हणजे डोळ्यांची ताकदही अभ्यंगामुळे वाढते. तसंच आयुष्य वाढवतं अभ्यंग. आणखीन ज्यांना झोप येत नाही त्यांना रात्रीची झोप शांत येण्यासाठी अभ्यंगामुळे मदत होत असते. तर हे काही फायदे आहेत. नक्कीच. तुम्ही म्हणालात की जसं कफ आणि पित्तदोष कमी व्हायला आपण अभ्यंग स्नानामध्ये आधी सुरुवातीला तेल लावतो आणि मग नंतर उटणं लावतो. पण जसं मी म्हणलं की कुठेतरी एक फास्ट फॉरवर्ड प्रत्येक गोष्ट सायन्स न समजून घेता आपण एकतर ते उरकून टाकतो किंवा ते करतच नाही. ह्या 2 प्रकारे लोक ते कुठेतरी विसरत चाललेले आहेत. तर योग्य पद्धत कुठली की आता अभ्यंग स्नान करायचं आहे, घरी उठणं आहे, तेल आहे, पण किती तेल घ्यायचं किंवा कुठलं घ्यायचं, काय योग्य पद्धत आहे? नुसतं तेल लावून वरून उटणं लावून लगेच अंघोळ करणे असं जनरली केलं जातं की पटकन आपण सकाळी उठायचं पहाटे आणि ऍक्च्युली मला ह्यावरनं एक गोष्ट आठवते लहानपणी की अभ्यंग स्नान कोण पहिल्यांदा करून पहिला फटाका कोण लावतंय अशी कॉम्पिटिशन एक असायची. तर अशा हो, हो. ह्याच्यामध्ये उरकलं जातं. तर असं न करता ते तेल जे आहे आपण जे अभ्यंगासाठी वापरणार आहोत, तर ते तेल थोडंसं कोमट करू. मग त्याचा पूर्ण शरीराला व्यवस्थित चोळून मसाज करायचा आहे. चोळायची पण एक विशिष्ट पद्धत असते. हातापायाच्या भागांवरती तुम्ही वर-खाली असा मसाज हात फिरवून करायचा आहे आणि बाकी म्हणजे जॉइंट्सच्या ठिकाणी जसं गुडघे आहेत, कोपर आहे, आपलं रिस्ट जॉइंट आहे, अशा जे संधी प्रदेश आहेत किंवा जॉइंट्स आहेत, तर त्या ठिकाणी. शिवाय पोट, छाती, नितंब या ठिकाणी क्लॉकवाईज हात फिरवून मसाज करायचा असतो. तर तो मसाज एक 5-10 मिनिटं प्रत्येक भागाला करून एक 10 मिनिटं थांबून म्हणजे ते आपल्या त्वचेचे 7 लेयर्स आहेत. तर त्याच्यामधून ते मुरायलाही थोडासा वेळ लागतो. तर ते एक 10-15 मिनिटं थांबून मग त्याच्यावर उटणं चोळायचंय आणि मग 10 मिनिटांनी अंघोळ करायची. तर हा एक पूर्ण प्रोसिजर अर्धा पाऊण तासाची असणं गरजेचं आहे. तर त्याचे आपल्याला जास्तीत जास्त फायदे मिळू शकतात. नक्कीच. म्हणजे जे आपण पटकन लावून मोकळं होतं तसं न करता विशिष्ट आपले जसे हात आहेत, पाय आहेत किंवा जसं तुम्ही म्हणाला जॉइंट एरिया आहेत, त्या पद्धतीने तिथे तसा मसाज करून ते तेलाचा निचरा होऊ देऊन ते स्किनमध्ये अब्झॉर्ब होऊसपर्यंत आपण वेळ काढणं गरजेचं आहे. वेळ देणं हां. त्या स्किनला गरजेचं आहे. तर तुम्ही सांगितलेले जे काही सगळे फायदे आहेत ते आपल्याला लाभतील ह्या सगळ्या अभ्यंग स्नानाच्या प्रोसेसमध्ये. मग जसं की तुम्ही म्हणालात की तेल आणि उटणं ह्या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ते कुठेतरी आपल्यामधले वातदोष आणि पित्तदोष बॅलन्स ठेवायला मदत होतो. तर मग कुठले विशिष्ट प्रकाराचं तेल वापरणं गरजेचं आहे का? म्हणजे प्रकृतीप्रमाणे तेल वापरायचं का एक सरसकट सुगंधी तेल आणायचं आपण घरासाठी म्हणून? आजकाल छान वास यावा वगैरे म्हणून परफ्युम्ड ऑइल्स वेगळे-वेगळे येतात बाजारात, तर ते वापरले जातात.
परंतु शक्यतो आपण साधं जरी तिळाचं तेल जरी वापरलं, या ऋतूमध्ये तिळाच्या तेलाचं खूप महत्व आहे. कारण तिळाचं तेल स्पेसिफिकली वातदोष खूप म्हणजे कमी करायला मदत करत असतं. तर तुम्ही आयुर्वेदिक बेस तिळाचं तेल असलेलं मग तुम्हाला त्यात आणखीन काही औषधीयुक्त जर म्हणलात तर चंदनबला लाक्षादी तेल म्हणजे जर पित्तदोष जास्त वाढत असेल, तर तुम्ही चंदनबला लाक्षादी किंवा तुम्हाला धातूंची पुष्टी जर एक्स्पेक्टेड असेल किंवा पोषण एक्स्पेक्टेड असेल, तर मग तुम्ही साधं बला तेल किंवा संधी तुमचे दुखत असतील, तर तुम्ही सहचर तेल किंवा कोट्टम चुक्क्यादी तेल अशा पद्धतीची वेगळी तेलं वैद्यांच्या सल्ल्याप्रमाणेही तुम्ही विचारून घेऊ शकता, की माझ्यासाठी कुठलं किंवा माझ्या प्रकृतीसाठी कुठलं योग्य आहे. तर अशा पद्धतीने ते तेल चूज करून तुम्ही लावू शकता. म्हणजे आपल्या प्रकृतीप्रमाणेही आपण तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आणू शकतो. नाहीतर सरसकट लहानांपासून मोठ्यांसाठी म्हणून एक तिळाचं तेल आणून अभ्यंग स्नान केलं तरीही चालणार आहे. आणि उटणं का साबण काय बरं घ्यावा? कारण सध्या उटणयुक्त साबणही आहेत आणि उटणाची पाकिटही रेडीमेड मिळतात. जेव्हा आपण दिवाळीची खास शॉपिंग करायला म्हणून जातो तेव्हा. तर नक्की काय वापरलं पाहिजे? उटणेयुक्त साबण आजकाल खूप फेमस झालंय. म्हणजे उटणं वेगळं लावायला नको, साबण वेगळं लावायला नको. त्यात पण शॉर्टकट म्हणून आजकाल बनवतात. पण ही खूप चुकीची पद्धत आहे. उटणं लावण्याचा आपला उद्देश हा असतो, की आपण जे तेल लावलंय तो तेलकटपणा निघणे. शिवाय तो आपण उटणं अंगावरती चोळून स्क्रब सारखं ते थोडंसं चोळावं लागतं. ज्यायोगे वरची डेड स्किन निघून त्वचेची रोमकूपं म्हणजे जे ओपनिंग्ज असतात त्वचेचे, तर ते ओपन व्हावेत. हे एक मुख्य कारण असतं त्याच्यामागे. तर ते आणि ते ओपन होऊन मग नंतर तुम्ही आणि ते जे औषधं असतात जी उटण्यामध्ये यूज केलेली, त्याचा गुणधर्म त्याच्यातून शोषला जावा. तर हा मूळ उद्देश त्याच्यातून मग राहतच नाही साबण लावल्याने. साबणाचा तो मग ड्रायनेस जो आहे, तो आणखीन त्वचेला खराब करतो. म्हणून मग साबण न यूज करता तुम्ही उटणंच यूज करावं. आणि उटणं सुद्धा ऑथेंटिक म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेलं जर मिळालं, तर तसं घेतलं तर फार बरं. कारण आजकाल सुगंधी उटणेच्या नावाखाली वेगळे गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केल्या जातात. जसं शिककाई ॲड करतात काही लोकं अष्टगंध ॲड करतात फ्लेवरसाठी. तर हे खूप चुकीचं आहे. त्या उटण्यामध्ये सुद्धा आयुर्वेदिक औषधी ठराविक असतात. जसं चंदन आहे, वाळा आहे, नागरमोथा आपण घालतो. त्यानंतर जटामांसी, पाकुची सारखी द्रव्य सुद्धा आहेत, जी स्किन डिसीजेसमध्ये यूज होतात. तर अशा पद्धतीची आयुर्वेदिक द्रव्य मिक्स करून बनवलेलं उटणंच शक्यतो वापरलं तर त्याचा खूप छान फायदा होईल. आणि रोज जर ते वापरात ठेवलं, तर त्याचे खरोखर फायदे तुम्हाला दिसून येतात. नक्कीच. म्हणजे आता एका दिवसापुरतं न ठेवता दिवाळीची जेवढ्या वेळ सुट्टी आहे तेवढे सगळे दिवस एक 10-15 दिवसाची साधारण शाळेच्या मुलांना सुट्टी असल्यामुळे एक घराचं रुटीन रिलॅक्स असतं. तर हो. सगळेजण तितके दिवस तरी करू शकतात अभ्यंग स्नान उटणं लावून, नक्की. तेल लावून. आणि जसं आम्ही सांगितलं तसं तिळाचं तेल सरसकट सगळ्यांना लावू शकतात. आणि जर वात दोष जास्त असेल तर कुठलं तेल लावायचं ते पण तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. किंवा तुमची प्रकृतीच्या टाईपनी कुठलं तेल वापरलं पाहिजे हेही तुम्ही विचारू शकतात. मॅडम नक्की तुम्हाला हे सांगतील. आणि अभ्यंग स्नान आणि उठणं ही स्टेप कुठेही दिवाळीच्या सगळ्या गोष्टींमध्ये स्किप न करता ते योग्य पद्धतीने नक्की करा. त्या तेलाला तुमच्या शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होऊ द्या. कारण जसं डॉक्टर कीर्तींनी सांगितलं आहे की फक्त त्वचेपुरते फायदे बघता ते सगळं तेलाचं एक वंगण म्हणूनही काम होतं तुमच्या जॉईंट्समध्ये. तर त्याच्यासाठी पण हे अतिशय महत्वाचं आहे. आणि जसा ऋतू बदलतोय परत कुठेतरी आपल्याला येणाऱ्या ऋतूसाठी आपलं शरीर तयार करण्याचं सुद्धा ह्याच्यामध्ये एक फायदा आहे. तर नक्की ह्या गोष्टी जशा डॉक्टर कीर्तींनी सांगितल्यात तशा नक्की करा.
आणि तुमच्या काही क्वेरीज असतील, तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या पर्टिक्युलर प्रकृतीबद्दल, तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि नक्की न विसरता सुगंधी उटणं घ्या, किंवा जे ऑथेंटिक उटणं असेल डॉक्टरांनी, आयुर्वेदिक डॉक्टरांनी बनवलेलं ते घ्या. साबण नका प्रेफर करू, पण उटणाची पावडर जी असते ती प्रेफर करा. आणि दिवाळी अतिशय आनंदी आणि आरोग्यदायी आणि येणाऱ्या वर्षही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत, असं आम्ही सर्वजण तुमच्यासाठी प्रार्थना करतो. आणि तुमचे सगळे जे काही प्रश्न आहेत ते आमच्यापर्यंत नक्की कळवा. आणि अजून कुठल्या विषयावर तुम्हाला मार्गदर्शन आवडेल तेही जरूर कळवा. तोपर्यंत आम्ही तुमची रजा घेतो.